नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. लाडक्या बहिणी, आज आहे 19 फेब्रुवारी. आज माझा व्हिडिओ 1 वाजता आला तो भरपूर लाडक्या बहिणींना माहीतच नाही, कारण की खूप लाडक्या बहिणींनी तो व्हिडिओ बघितलाच नाही. काय आहे त्यामध्ये बातमी, तर त्याच्यामध्ये आहे खुश खबर. कशाबद्दल? जानेवारी हप्ता अपडेट, म्हणजे जानेवारीच्या हप्त्याचा GR आलेला आहे आणि मी तुम्हाला लाईव्ह दाखवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये. आज 19 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता, म्हणजे 12च्या ऐवजी 1 वाजता आला तो व्हिडिओ. माझा इतका लेट झाला. त्यामध्ये तुम्हाला GR दाखवलेला आहे मी लाईव्ह. जानेवारी महिन्याचा GR आलेला आहे, ते तुम्हाला मी सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये सांगितलेले आहे आणि दाखवलेलं आहे. तर लाडक्या बहिणी बघा, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये काय आहे, आत्ता आलेल्या GRनुसार 4,500 रुपये की 1,500 रुपये हप्ता किती मिळणार? लाडक्या बहिणींना आता हप्ता हा किती मिळणार आहे? कारण की या पाठीमागे खूप मोठे कारण आहे की 4,500 मिळणार की 1,500 मिळणार. या पाठीमागे भरपूर मोठे कारण आहे. काय आहे सत्य अपडेट, काय आहे कारण, आणि GRबद्दलसुद्धा असे का घडले ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सविस्तर सांगणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी वाट बघत आहेत नोव्हेंबरपासूनचे, ज्यांचे हप्ते रखडलेले आहेत, त्यांना आशा आहे की आता जानेवारीच्या हप्त्यामध्येच त्यांना सर्व हप्ते मिळतील. तर हा बघा, हा आहे GR, जो मी आज 1 वाजेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व GR लाईव्ह दाखवलेला आहे. काय होतं माहिती का, संपूर्ण मी अख्खा जर GR तुम्हाला एकाच फोटोमध्ये दाखवला ना, तर त्याच्यामध्ये फार बारीक 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 अक्षर येतात. मग तुम्हाला ते दिसायला पाहिजे ना क्लिअर, म्हणून मी त्याचे पार्ट करून तुम्हाला ते दाखवत आहे. तर लाडक्या बहिणी, काय म्हटलेलं आहे सरकारने या GRमध्ये, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपासूनचे रखडलेले हप्ते मिळणार का? बघा, आता हे जे मी तुम्हाला इथे अंडरलाईन केलेलं दाखवते आहे ना, याच्यासाठी मी हा पॉईंट हायलाईट केला आहे की आता किती निधी आलेला आहे माहिती आहे का तुम्हाला? जानेवारी हप्त्याचा फक्त 98.45 कोटी. म्हणजे मी तुम्हाला फक्त म्हणाले का, कारण की दर महिन्याला हा जो GR येतो, म्हणजे यापूर्वी तरी आतापर्यंत जे GR आलेले आहेत त्यामध्ये सरकार किती निधी पाठवत होता, म्हणजे सरकार जे निधी किती पाठवायचे माहिती आहे का तुम्हाला? 400 कोटी, 450 कोटी, 300 कोटी असे असायचं. आणि आता फक्त 48.45 कोटी, 98.45 कोटी एवढाच फक्त इतका निधी हा सरकारने महिला व बाल विकास विभागाला पाठविलेला आहे. तर आता यावरून असे सिद्ध होते की आता लाडक्या बहिणींचे जे हप्ते राहिलेले आहेत नोव्हेंबरपासूनचे, अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 3ही हप्ते एकत्र मिळतील का? आणि ज्यांना सर्व हप्ते आलेले आहेत, फक्त जानेवारीचाच हप्ता राहिलेला आहे, त्यांना 1,500 रुपये मिळतील का? हेच आपण आता अपडेट बघूयात. तर बघा लाडक्या बहिणी, GRमध्ये ही एवढी अमाऊंट कमी का आहे आणि एवढाच का निधी आला, ह्यावर तर मी सेपरेट व्हिडिओ आणणार आहे. परंतु आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय सांगणार की लाडक्या बहिणींना 4,500 मिळणार की 1,500. तर ज्या बहिणींचे आधीपासूनचे जे हप्ते राहिलेले आहेत त्या बहिणींना शक्यता, म्हणजे 90% शक्यता कमी आहे की त्यांना नोव्हेंबरपासूनचे सगळे राहिलेले हप्ते मिळतील. कारण की निधीच एवढा कमी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना म्हणजे खूप कमी शक्यता आहे, खूप कमी शाश्वती आहे की लाडक्या बहिणींना सगळे रखडलेले हप्ते मिळतील. कारण की सरकारने, म्हणजे काय माहिती का, पुन्हा पुन्हा तोच मुद्दा येतोय. कोणता? की हा एवढा कमी निधी का पाठवला सरकारने. यावर मी
स्वतंत्र व्हिडिओ आणणार आहे, तो तुम्ही बघायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती कळेल की असे का घडलेले आहे की नाही. आता तर फक्त 1500 रुपयेच मिळतील. कदाचित असेही होऊ शकते की ज्यांचे हप्ते राहिलेले आहेत ना नोव्हेंबरपासूनचे, त्यांना हप्ता मिळेल, पण फक्त जानेवारीचाच हप्ता म्हणजेच 1500 रुपये मिळणार आहे. कारण की निधी जो आहे त्यानुसार तरी असेच ही शक्यता वर्तवलेली आहे. प्रसारमाध्यमातूनसुद्धा असेच अपडेट आपल्या हाती आलेले आहे. तर लाडक्या बहिणी बघा, काळजी करू नका. तुमचे जे हप्ते राहिलेले आहेत ना नोव्हेंबरपासूनचे, ते तुम्हाला मिळतील की नाही यावर पण आपण व्हिडिओ आणूयात. परंतु लाडक्या बहिणी, आत्ता जो GR आलेला आहे ना, या GRमध्ये तुम्हाला फक्त, कारण की जर कसं आहे माहिती का, EKYC झालेल्या बहिणींना तर मिळणारच आहे. आणि समजा तुम्ही EKYC करूनही तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता म्हणजे आत्ता जो GR आलेला आहे यानुसार जर तुम्हाला हप्ता नाही मिळाला तर घाबरू नका. कारण की उशिरा का असेना तुम्हाला हप्ते येतील. परंतु आता सध्या जो जानेवारीमध्येचा हप्ता जो सरकारने जानेवारीचाच हप्ता जो सरकारने पाठवलेला आहे, आता फेब्रुवारीमध्ये जो GR आलेला आहे, या GRमध्ये सरकारने कमी निधी पाठवल्यामुळे फक्त हा एकच हप्ता, फक्त जानेवारीचाच हप्ता सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे. फक्त 1500 रुपयेच आता सगळ्या लाडक्या बहिणींना मिळतील. हे मात्र तितकंच खरे आहे. कारण की लाडक्या बहिणी बघा, EKYC झालेल्या बहिणींना तर मिळणारच आहे, प्रश्नच नाही आहेत. म्हणजे तुम्ही ऑफलाईन EKYC केलेली असू देत किंवा तुमची आता जे सरकारने पुन्हा जी वेबसाईट सुरू केलेली आहे त्या वेबसाईटमध्ये जर तुम्ही EKYC केलेली असेल तर त्यानुसार, म्हणजे तुम्हालासुद्धा ऑनलाईन किंवा ऑफलाईन EKYC केलेली असेल तर तुम्हाला हा जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. राहिली गोष्ट कसली, तर तुमचे जे नोव्हेंबरचे हप्ते राहिलेले आहेत ते हप्ते तुम्हाला कधी मिळतील आणि मिळतील का यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ आणूयात. कारण की हे सगळं जर मी तुम्हाला सविस्तर सत्य अपडेट सांगितले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल लाडक्या बहिणी. त्यामुळे मला तुम्हाला आहे ना सगळे महत्त्वाचे अपडेट सांगायचे असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि बघा, खूप महत्त्वाचं सांगायचं आहे मला तुम्हाला, कारण खूप लाडक्या बहिणींच्या कमेंट्स काय येत आहे माहिती का, की आमची EKYC झालेली नाही, आम्हाला हप्ता आलेला नाही. मग लाडक्या बहिणी, तुम्ही तुमचे सर्व अपडेट केलेले आहे का? मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवण देत असते की तुमचं DBT ॲक्टिव्ह आहे का हे चेक करा. तुमचे आधार बँकेला लिंक आहे का ते तुम्ही चेक करा. तुमचे बँक खाते हे सुरू आहे का ते चेक करा. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवण देत असते. तर लाडक्या बहिणी, हे गरजेचे आहे. तुम्ही जर हे सर्व अपडेट ठेवलं तरच तुम्हाला हप्ते हे नियमित येणार आहे. जर तुमचं खातं म्हणजे बँक खातं जर तुमचं बंद पडलेलं असेल तर तुम्हाला सरकारने जरी पैसे पाठवले तरी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी चेक करणे अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचे आहे.